आज कर्जत खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये होत असलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत खालापूरमधील सर्वच प्रमुख मान्यवर, ज्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ज्या पत्रकार परिषदेची माहिती पूर्ण कर्जत खालापूर जिल्ह्यामध्ये प्रसारित होणार आहे, ते उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार मित्र, उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि माझ्यावर वैयक्तिक प्रेम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, आपल्या सर्वांना माहित आहेच पत्रकार परिषद आज का होते. मागच्या 8-10 दिवसापासून आपल्या मतदारसंघामध्ये पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जे आपल्या वाहिन्यांच्या माध्यमातून असेल, पत्रकारितेच्या माध्यमातून असेल, युट्यूबच्या माध्यमातून असेल, तो प्रसार आणि प्रचार होतोय. यासाठी खऱ्या अर्थाने आज ही पत्रकार परिषद घेण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. मागच्या 8 दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी माझी थोडी तब्येत बिघडली होती. शनिवारी मोपाडा इथे एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता आणि तिथे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे नेते तटकरे साहेब आले होते. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यानंतर मी तिथूनच डॉक्टरकडे गेलो आणि माझ्या नाकाची एक शस्त्रक्रिया झाली. 4-5 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 दिवस कोणाशी बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण नाकामध्ये दोन्ही साईडला टाके होते. या साईडला एक छोटासा नाकामध्ये रॉड आहे. या साईडचे टाके परवा काढले आणि ह्या साईडचे टाके 2 दिवसात काढणार आहे. परंतु सर्वांनी सांगितलं, अशोकशेट्टी सांगितलं का आपण हे सर्व झाल्यानंतरच पत्रकार परिषद घेऊन जी आपली भूमिका आहे ही भूमिका आपण सर्वांसमोर मांडू. परंतु मी सांगितलं आता जास्त प्रसार आणि प्रचार व्हायला लागलाय तर आपण जास्त वेळ थांबून चालणार नाही, तर आपल्याला ही पत्रकार परिषद घेणं आवश्यक आहे. मला खऱ्या अर्थाने डॉक्टरनी बोलण्यासाठी थोडी सक्ती केलेली आहे, मनाई केलेली आहे. परंतु तरी सुद्धा आपल्या समोर येऊन माझी जी भूमिका आहे, माझ्या पक्षाची जी भूमिका आहे हे आपल्या समोर मांडणं मला आवश्यक वाटलं. म्हणून मी खऱ्या अर्थाने आज आपल्या समोर येऊन व्यक्त होतोय. 2-3 दिवसापासून आपण सर्वांच्याच माध्यमातून, माझ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आपण सर्वांनीच मला चर्चेत आणण्याचं काम केलं. कुठल्याही प्रकारची निवडणूक नसताना माझा प्रचार चांगल्या पद्धतीने केला. तो जर 24ला केला असता तर कदाचित मी आमदार झालो असतो. परंतु प्रचार हा चांगला असो नाही तर वाईट असो, चर्चेत होण्याचं काम मात्र आपण
सर्वांनी केलं, मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे. आपण जी बातमी प्रसारित केली त्यामध्ये सुधाकर घारे पक्षावर नाराज आहेत, पक्षसृष्टीवर नाराज आहेत. त्या बातमीचं मी खऱ्या अर्थाने खंडन करतो. मी कुठल्याही पत्रकारांशी किंवा वैयक्तिक कुठल्या नेत्याशी मी पक्ष बदलणार आहे, मी पक्षावर नाराज आहे असं कोणाशीही कधी बोललो नाही. फक्त माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मला फक्त दोन दिवस माझा फोन बंद ठेवावा लागला होता. या माध्यमातून सुधाकर घारे नॉट रिचेबल आहेत, नॉट रिचेबल अशी बातमी पूर्ण जिल्ह्याभरात येत होती. त्यानंतर सर्वांनीच माझ्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केले, परंतु मी सर्वांना सांगितलं का असं कुठलंही गोष्ट घडलेली नाही. जर मला कुठला निर्णय घ्यायचा असता तर मी माझ्या सर्व प्रमुख सहकारी आहेत, सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, यांना भेटून यांच्या बरोबर चर्चा करून तो निर्णय घेतला असता. मी एकटाही कुठल्या पक्षात जाऊन किंवा कुठला निर्णय घेऊन असं कुठलं चुकीचं काम करणार नाही असं मी आपल्या माध्यमातून आज जाहीर करतो. आपण ज्या ज्या गोष्टीचा माझ्या बाबतीत जी चर्चा झाली ती चर्चा कुठेतरी थांबली पाहिजे. माझ्या पक्षश्रेष्ठीपर्यंत ही चर्चा गेली, त्यांनी सुद्धा मला विचारणा केली, परंतु मी त्याला स्पष्टपणे सांगितलं मी कोणावरही कधीही नाराज नव्हतो, यापुढेही नाराज नसणार आहे. मी माझ्या पक्षामध्ये आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर खुश आहे. आम्ही सर्वजण एकमताने एक विचाराने काम करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जत खालापूरमध्ये तर नंबर 1 चा पक्ष कुठला असेल तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आहे. आपण सर्वांनी, माझ्या सर्व सहकारी असतील, सर्व माझे कार्यकर्ते असतील, सर्व माझे नेते मंडळी असतील, यांनी आपल्याला वारंवार सिद्ध करून दिलेला आहे. कर्जत तालुक्यामधील नगरपालिका असेल, कर्जत तालुक्यामधील जिल्हा परिषदची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, सहकार क्षेत्र असेल, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुडेकर साहेब नंबर 1 चा पक्ष आहे. हे सुद्धा मी सांगायला विसरणार नाही. आपण सर्वांनीच माझ्यावर अनेक वर्ष प्रेम केलंय. असंच प्रेम आपलं सदैव माझ्यासोबत राहावं ही मी सदिच्छा व्यक्त करतो. परंतु या काम करत असताना काही अडचणी येत असताना माझ्या खऱ्या अर्थाने माझ्या तालुक्यामधील नव्हे तर मतदारसंघामधील आम्ही 8 जिल्हा परिषद सीटच्या निवडणूक लढवल्या होत्या. त्यामध्ये 7 सीटला आम्ही विजय प्राप्त केलाय. 1 सीट आमच्या अंकित साखरेंच्या माध्यमातून, 1 सीट आम्हाला पराजय, त्या सीटचा पराजय आम्हाला स्वीकारावा लागला. परंतु ती सुद्धा सीट आम्ही चांगल्या मताने निवडून आणू शकलो असतो. काही अडचणी आल्या असतील, काही व्यक्ती आल्या असतील, त्यामुळे आम्हाला तिथे अंकितच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करता आलं नाही. पण पुढच्या काळामध्ये तिथे सुद्धा आम्ही तो सुद्धा जिल्हा परिषद वार्ड चांगल्या पद्धतीने त्याची बांधणी करू. तिथे सुद्धा आमची विधानसभेला त्या वार्डमध्ये नंबर 1 ची मतं मला मिळालेली होती. आपण सर्वांनीच पाहिलं असेल तर आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर 1 चा पक्ष आहे असं मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनीच या 4-5 दिवसाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या आपण ज्या बातम्या आपण तयार केल्या होत्या त्या बातम्यांचा खऱ्या अर्थाने आज आपण सर्वांच्या माध्यमातून कुठेतरी थांबल्या पाहिजेत, त्याचा कुठेतरी शेवट झाला पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आज मी प्रेस घेतली. आपण सर्वच जण या प्रेससाठी उपस्थित आहात. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. आमदार थोरवे यांनी मसल्यामधील आणि खोपडीमधल्या कार्यक्रमामध्ये शेतकरी साहेबांबरोबर जवळीक असल्याचे संबंध आमचे निर्माण झालेले आहेत असं सांगितलं. आम्ही माहिती म्हणून काम करणार आहोत.
आणि योगायोगाने आपण सुद्धा आपली शस्त्रक्रिया झाली आणि आपण थोडंसं नॉट रिचेबल आहात अशा बातम्या झालं संतोष. तर त्यांच्या संबंधाबद्दल आपण काय सांगता? कोणी काय वक्तव्य करायचं हे मी सांगण्यापेक्षा ते प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही सर्वच जण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी असेल आणि शिंदे शिवसेना असेल, हे महायुतीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष काम करतायत. कर्जत तालुक्यामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास आघाडी केलेली आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला खऱ्या अर्थाने सामोरे गेलो आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठं यश प्राप्त केलं हे आपण सर्वांनी बघितलं आहे. आणि कोणी काय वक्तव्य करायचं हे मी बोलू शकत नाही. दुसरा विषय, आदरणीय तटकरे साहेब हे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत, आदरणीय शिंदे साहेब त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, फडणवीस साहेब त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. हे वरच्या लेवलला काही निर्णय घेऊ शकतात, त्यांच्या आपल्यात चर्चा होऊ शकतात आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचा तो अधिकार आहे आणि सर्वच जनतेला हे माहित आहे. भाऊ काय सांगाल, आता तुम्ही बोलात की सत्तेत महायुती एकत्र आहोत. 2024 ला स्टँडिंगचे आमदार थोरवे होते म्हणून त्यांना परत तिकीट दिलं गेलं. आता 2029 ला पण 29 ला परत तीच परिस्थिती आली तर तुमचा काय पर्याय असेल? कर्जत खालापूरमध्ये आम्ही सर्वजण उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही काम करतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे 2024 ला महायुती मला उमेदवारी पक्षाकडून मिळू शकली नाही, परंतु कर्जत खालापूरनी नव्हे तर रायगडनी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. या मतदारसंघामध्ये एक अपक्ष माणसाने 1 नंबरचे मतदान घेतलेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून तयारी करतोय. आमच्या पक्षावर आमचा विश्वास आहे आणि 29 ला वेळ बघून आपण कशी उमेदवारी लढवायची, परत अपक्ष लढवायची की पक्षातून लढवायची, ते आम्हाला पक्षश्रेष्ठी जो आम्हाला निर्णय देईल तर तुम्हाला तिकीट भेटतंय की नाही भेटतंय त्या माध्यमातून निर्णय घेऊ. सर, गेल्या काही दिवसापासून माध्यमांच्या मार्फत काही बातम्या सुरू आहेत. त्याच्यानंतर 2019 मध्ये सुरेश लाड यांनी तिकीट नाकारल्यानंतर तुम्ही एबी फॉर्म भरला होता आणि काही कारणास्तव तो एबी फॉर्म मागे घेतला. त्यानंतर 2024 ला सुद्धा युती धर्म पाळत तुमचं तिकीट नाकारण्यात आलं. तर या सगळ्याबाबत तुमची भूमिका काय? 2019 ला मी जिल्हा परिषदमध्ये काम करत होतो. मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो. 2020 ला मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष झालो. परंतु 2019 ला आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या मतदारसंघाचे नेते आदरणीय सुरेश लाड होते. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्वजण काम करत होतो. त्यावेळी काही कारणास्तव ते उमेदवारी लढवत नव्हते, परंतु काही विचारानंतर त्यांनी परत उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते आमचे नेते असल्यामुळं, त्यावेळेचे नेते असल्यामुळं आम्ही त्यांच्या निर्णयाचा नेहमीच सन्मान केला, त्यांचा आदर केला. त्यांचा आम्ही तेव्हाही आदर करतो, आजही आदर करतो. तेव्हा ते निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वच जण होतो. त्यांच्या खांद्याला खांद्याला आम्ही सर्वांनी काम केलं. त्यानंतर 24च्या विषयाला अचानक महायुती झाली. महायुतीमध्ये मला उमेदवारी मिळाली नाही, आपण सर्वांनी पाहिलं. आणि 2024 ला मी अपक्ष निवडणूक लढवली. अगदी कमी मताने माझा पराभव झाला, पण पुढच्या काळामध्ये 29 मध्ये आम्ही कुठेही न थांबता 24च्या निवडणुकीला हरल्यावर पुढे न थांबता दुसऱ्या दिवसापासून आम्ही काम करत राहिलो आणि 29च्या निवडणुकीची आम्ही दरवेळेस आजही तयारी करतोय. 29च्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहेत. आमच्या भूमिकेशी, आमच्या तत्वांशी आम्ही एकनिष्ठ आहे. आमची तत्व घेऊन, आमची भूमिका घेऊन आम्ही 29ची निवडणूक लढवणार हे मात्र नक्की आहे. पक्षातून की अपक्ष म्हणून ते तुम्हाला मी तर आज सांगते की माझ्या पक्षातून लढवणार आहे. भाऊ तुम्ही आता तुम्ही तर पाहिलं असेल त्यांच्या शिरसाट जे मंत्री आहेत, शिरसाट यांनी सांगितलं का 29ची निवडणूक प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून लढवणार आहेत. त्यांचा निर्णयाचा आम्ही आदर करू.
भाऊ, तुम्ही आता सांगितलं की 29च्या निवडणुकीची तुम्ही तयारी करताय. सध्या तुम्ही नॉट रिचेबल आहेत अशा बातम्या आल्या, त्या संदर्भात पत्रकार परिषद घेताय. याच बातम्यांच्या सोबत तालुक्यामधले मोठे प्रश्न आहेत, जसं टोरेंट प्रकल्प आहे, शिलार धरण आहे, ओसरीचं धरण आहे, त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा सुधाकर घारे यांची या संदर्भातली नेमकी भूमिका काय असेल? जिथे वन विभागाच्या मुख्य रस्त्याकरता फुटभर जागा दिली जात नाही, अशा वेळेस 600 हेक्टरचा भूखंड फॉरेस्टचा जो आहे तो दिला जातो. तालुक्यातला हा मोठा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. याच्याबाबत तुमची नेमकी भूमिका काय असेल? काही फॉरेस्टचा जो विषय आहे हा निर्णय शासनाकडे अवलंबून असतो, परंतु जो शेतकऱ्यांचे जे विषय आहेत, शेतकऱ्यांचे विषय घेऊन आम्ही नक्कीच शेतकऱ्यांची बाजू घेऊन, टोरंट असेल, टाटा असेल, आपण मागच्या वेळी पाहिलेलं सुद्धा आहे. टाटा कंपनीच्या गेटवर आम्ही उपोषण करून शेतकऱ्यांचे जे बाकी प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही तिथे उपोषण केलं होतं आणि बरेच त्यातले प्रश्न सुटलेले आपण पाहिलेले आहेत. तसेच आम्ही आता टोरंटच्या बाबतीत सुद्धा निर्णय घेतला. टोरंटचा जे जनसुनावणी झाली, त्या जनसुनावणीमध्ये सुद्धा आम्ही सर्वजण होतो. तिथे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याचं काम केलं. जिथे जिथे शेतकऱ्यांना अडचणी तयार होतील तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे असेल, हे तुम्हाला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आमदार थोरवेंनी म्हसळ्याच्या वेळेस पण सांगितलं, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेस, की आम्ही विकास कामासाठी म्हसळ्यात पण एकत्र येतोय, महायुती म्हणून. तर तिथे काय चित्र झालं ते सगळ्यांना माहितीच आहे. आताही त्यांच्या त्या बाईटचा हवाला देऊन आपण जर म्हटलं की ते महायुती म्हणून एकत्र जर येत आहेत, तर तुम्ही ॲज अ जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे म्हणून मैत्रीचा हात तुम्ही पुढे करणार की त्यांनी करावा, नेमकं काय? आम्ही राष्ट्रवादी, आपल्याला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे शिवसेना असेल, ही महायुतीमध्ये काम करते. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या पूर्ण त्या डिसिजन घेत असतात. पण कर्जत खानापूरमध्ये आपण अनेक वर्ष पाहिलेलं आहे. आम्ही आता ह्या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली होती आणि त्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जिथे जिथे आम्हाला खऱ्या अर्थाने माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करण्याची जी संधी मिळते तिथे मी संधी देण्याचं काम करतोय. आपण सर्वांनी पाहिलंय, आमच्या पुष्पाताई दगडे आज कर्जतच्या प्रथम नागरिक म्हणजे नगराध्यक्ष आपल्या समोर बसलेले आहेत. सभापती नमिता घारे आपण बघितले असते. जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती नारायणजी डामसे इथे बसलेले आहेत. आमचे गटनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य संतोषजी बैमारे इथे बसलेले आहेत. मी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी यशस्वी झालो, यातच मला खऱ्या अर्थाने मोठा आनंद आहे. मग मसळ्यामध्ये काँग्रेसने जर शिंदेसेनेनं जर हात दिला असेल तर मग तुमची मसल्यामध्ये नाही दिला तर कर्जत खालापूरमध्ये पण आम्ही नाही दिला. कोणाला हात देण्याची गरज नाही. जो विचार माणसाच्या विकासासाठी विचार येत असणं गरजेचं आहे आणि कोणाचे विचारच विकासासाठी नसतील तर मी काही करू शकत नाही. पण त्यासाठी आमदारांनी बाईट दिले ते माध्यमांना की मसळ्यामध्ये महायुती म्हणून आम्ही एकत्र येतो. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 6 मतं मिळाली. आमदारांनी काय बाईट द्यायचं हे आमदारांनीच सांगितलं पाहिजे. याच्याविषयी आपण आमदारांचीच बाईट घेऊन त्याचं जर क्लेरिफिकेशन केलं तर अजून चांगलं होईल. त्यांच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही. कारण का जर प्रेम करायचं म्हटलं तर दोन्हीकडून त्याला प्रतिसाद मिळाला पाहिजे. एकतर्फी प्रेम कधी होत नसतं. मी संतोषजीनं जर आय लव्ह यू म्हटलं तर संतोषजीने पण आय लव्ह यू टू म्हटलं पाहिजे ना. त्याच्यामध्ये मागच्या काळात 2024च्या नंतर म्हणजे आपली वर्णी लागेल असं संपूर्ण मतदारसंघाला किंवा पक्षाला त्या ठिकाणी भूमिका होती. परंतु त्याच्यामध्ये सिद्दीकींना उमेदवारी दिल्यानंतर तुमची त्या ठिकाणी वर्णी काय आपल्या सर्वांना माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर मोठा प्रसंग उद्भवला होता. आपल्या पक्षाचे नेते आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांचा विमान अपघातामध्ये अपघात झाल्यानंतर पक्ष अडचणीत असताना पक्षाकडे काहीतरी मागणी करायची आणि पक्षाला वेटीव धरायचं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम नाही. मी कधीही त्या पदासाठी इच्छुक नव्हतो. कधीही माझं नाव मी चर्चेत आणलं नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय मी नेहमी मान्य केलेला आहे. अजितदादांच्या रूपाने आमच्या पक्षाचं जे नुकसान झालंय ते कधीच न भरून येणारं नुकसान झालंय आणि पक्ष अडचणीत असताना अशा गोष्टीचा स्वतःचा फायदा असण्यासाठी कुठलं काही मागणं माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही. भाऊ,
पुनर्वसन करणार, पण आज त्या गोष्टीला जवळजवळ 7-8 महिने जवळपास उलटून गेलेत, पण तसं काही चित्र आजपर्यंत दिसत नाहीये. त्याबद्दल काय सांगाल? आदरणीय तटकरे साहेबांनी कर्जत खालापूर असेल, आमचा रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्राचं नेतृत्व करता करता आमच्या सर्वांनाच जिल्ह्यामधल्या सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलंय. माझ्यासारख्या एक सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाला या पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष केलाय. आदरणीय साहेब माझ्या पाठीशी वडिलांसारखं माझ्या डोक्यावर हात ठेवून काम करत मला काम करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. आणि तटकरे साहेबांच्या माध्यमातून मला सर्वच ताकद मिळाली आहे. तटकरे साहेब जेव्हा संधी मिळेल सर्वप्रथम ती संधीचा लाभ मला देतील हा मला नक्की विश्वास आहे. कारण 3 पक्षांची महायुती आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जेव्हा संधी उपलब्ध होईल तेव्हा संधी सर्वप्रथम माझ्या रूपानेच असेल असं मला पक्षावर विश्वास आहे. आदरणीय तटकरे साहेबांवर विश्वास आहे. गेल्या काही महिन्यापासून खोपोली प्रकरणामध्ये स्थानिक आमदारांनी आरोपी म्हणून तुमचं नाव घेण्यात आलं होतं. त्याच्याबद्दल त्या संदर्भात तुमची अजूनपर्यंत कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही, त्याबद्दल काय सांगाल? आपल्या सर्वांना माहिती आहे खोपोलीमध्ये मंगेश कालोखे प्रकरण पूर्ण जिल्ह्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली ती मंगेश कालोखेच्या रूपाने घडली. आणि मंगेश कालोखे सारख्या तिथल्या एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा अगदी निवडून हत्या झाली. आणि त्या हत्येमध्ये माझं नाव घेण्याचं काही विघ्न संतोषी मंडळींनी प्रयत्न केले, परंतु माझा पोलीस प्रशासन असेल आणि आपल्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अचल दलाल मॅडम असतील यांनी पूर्ण त्या गोष्टीचा तपास केला. त्यामध्ये मी असेल, आमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते भरतभाई असतील, या दोघांचं नाव जाणीवपूर्वक घेण्याचं कोडेकर साहेब आपण सगळ्यांच्या माध्यमातून केलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. परंतु माझा पोलीस प्रशासनावर विश्वास होता. पोलीस प्रशासनाने पूर्ण तपास करून त्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही असं पोलीस प्रशासनाने सिद्ध केलं. भरतभाईंना काही दिवसासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यांची सुद्धा चौकशी केली. त्यांच्या चौकशी दरम्यान सुद्धा ते सुद्धा त्या प्रकरणात कुठेही नव्हते. त्यांना सुद्धा 169 मध्ये अगदी क्लीन चिट देण्याचं काम पोलीस प्रशासनाने दिलं. त्यामध्ये मी पोलीस प्रशासन असेल त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करीन. आणि ज्यांनी जो गुन्हा केलाय त्याचा भोग ते भोगतील. आणि आपण सर्वांनी बघितलं असेल त्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी गुन्हा केलाय आणि जो गुन्हा करायला ज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांची शिक्षा ते भोगतायत. आपण सर्वांनी बघितलं असेल. आणि ज्यांनी आमच्याविषयी जे कटकारस्थान केलं त्यांना जनतेने त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मी जास्त काही बोलण्यापेक्षा स्वतःच्या पायावर स्वतः दगड घातल्यासारखा विषय आपण सर्वांनीच बघितलाय. भाऊ 169 अंतर्गत आपले पक्षाचे मुख्य प्रवक्ते भरतभाई भगत यांना सुटका झाली आहे असं तुम्ही आता स्वतः सांगितलेलं आहे. परंतु आता ही पत्रकार परिषद तुम्ही घेत असताना पक्षाचे प्रमुख सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. भरतभाई या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, यामागचं नेमकं कारण? भरतभाईंच्या घरी भरतभाईंना काल माझंही बोलणं झालं. दीपक शेठ आमचे तालुकाध्यक्षजी बोलणं, त्यांच्या घरामध्ये लग्न आहे, आज त्यांच्या घरी हल्दी आहेत आणि उद्या लग्न आहे, त्यामुळे ते हजर राहू शकले नाही. तुम्ही काही गैरसमज करू नका. माझा फोन बंद असलेला तुम्ही दादा एक प्रश्न आहे. रायगडच्या राजकारणामध्ये सुनील तटकरेंवर कायम आरोप राहिलेला आहे की तटकरे केव्हाही म्हणजे स्वार्थासाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी आपल्या कार्यकर्त्यांचा बळी दिलेला आहे. आज कुठेतरी आमदार थोरवे आणि यांची ही कुठेतरी जवळ येण्यासाठी ही तुमची ही नाराजी होती. आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय तटकरे साहेब हे जिल्ह्याचे एक हुशार नेतृत्व असलेलं एक नेते आहेत. आणि आपण सर्वच बघतो ज्या आंब्याला फळं असतात तिथेच लोक दगड बांधण्याचं काम करत असतात. तटकरे साहेबांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलंय, ताकद देण्याचं काम केलंय. आणि त्याच माध्यमातून विरोधक त्यांच्यावर अशी चिखलफेक करत असतात. परंतु तटकरे साहेब हे तटकरे साहेब आहेत, ते महाराष्ट्रामध्ये प्रमुख 5 नेत्यांमधले एक नेतृत्व आहे. आपण सर्व एवढं झालेलं आहे. आणि तटकरे साहेबांनी अशा छोट्या मोठ्या गोष्टींना कधीही भीक घातलेली नाही. तटकरे साहेब नेहमी आज 40-45 वर्ष ते आधी त्यांचं काम ते करत राहिलेलं आहे. आणि विकासाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम सुद्धा आदरणीय तटकरे साहेबांनीच केलेलं आहे.
हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून मी सांगू इच्छितो. तुम्ही माहितीच्या नेत्यांसोबत बोलून घ्याल काय मतदारसंघात? आम्ही माहितीमध्येच आहेत. आता ते जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, आता कोणी आरोप करायचे, कोणी प्रत्यारोप करायचे, त्याचे जसं तसं उत्तर मिळत असतं. सर, आणि नगर परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, तुम्ही तुमचं वर्चस्व सिद्ध केलंय. या सर्वांनंतर पक्ष तुम्हाला अजून काही संधी देईल असं वाटतं का? तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला संधी मिळेल तर मी त्या संधीचं स्वागत करेल. भाऊ, त्या आमदारांच्या बाईटमध्ये सर्वात शेवटचा प्रश्न असा होता की जसं ते म्हणतायत की आम्ही विकासासाठी एकत्र येतोय, त्यावेळेला प्रश्न असा होता की जो काही संघर्ष ह्या आपल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आहे, तर मग तुम्ही एक हात पुढे करणार का स्वतःहून? तर त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की विकासासाठी मी एक पाऊल पुढे यायला तयार आहे. अशी जर भूमिका आमदार घेत असतील तर तुमचं मत काय? कोणी हात पुढे करण्यापेक्षा ते स्वतः आमदार आहेत, त्यांनी मनाचा मोठेपणा करावा. कर्जत तालुक्यामधल्या जनतेला विकास होत असताना त्यांनी ती खऱ्या अर्थाने जी बाकी चाललंय घरातलं राजकारण ते थांबवावं आणि जे खरंच ठेकेदार आहेत आणि खरंच काम करणारी मंडळी आहेत त्यांना संधी द्यावी. त्यांनी मन मोठं केलं तर कर्जत तालुक्यामध्ये आपोआपच कर्जत तालुक्याचा विकास होईल. हा राष्ट्रवादीचा आहे, हा बीजेपीचा आहे हे करत बसण्यापेक्षा कर्जतचा विकास कसा होईल हे करण्यासाठी आपण जर बघितलं मागचे 15 वर्ष सुरेश लाड आमदार होते, त्याच्या आधी 15 वर्ष साठम आमदार होते, पण त्यांनी कधी कर्जत तालुक्यामध्ये असं एकतर्फी राजकारण केलं नव्हतं. तसं जर राजकारण केलं तर कर्जतमध्ये नक्कीच खेळीमेळीचं राजकारणामध्ये विकास होत राहील. मस्जिदले ठेकेदार असतात. मस्जिदले ठेकेदार असावेत अशी like, comment, share and subscribe.